चला तर मंडळी, तुमचं माझ्या किचनमध्ये म्हणजे मोनिका मराठी किचनमध्ये स्वागत आहे. तर आज तुमच्यासाठी खूप भारी रेसिपी आणली. तर चला मग बघूया. इथं मस्त गॅस पेटवला, त्यानंतर तवा ठेवला, 1 वाटी शेंगदाणे घातलेत. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे व्यवस्थित. हे बघा, मस्त भाजून घ्यायचे शेंगदाणे. यानंतर यामध्ये मी घालणार आहे 2 चमचे भरून तीळ. तर शेंगदाण्याची चटणी तुम्ही भरपूर वेळेस खाल्ली असेल, पण अशी तीळ घालून चटणी तुम्ही नसेल खाल्ली का? तर माझी आजी ना छान असे तीळ वगैरे घालून चटण्या बनवायची वेगळ्या वेगळ्या, खूप भारी लागायच्या. आत्ता तर आपण मिक्सरमध्ये बारीक करतो, पण आजी मस्त गावी असे उखळ वगैरे असायचं ना, त्यामध्ये कुटून बनवायची, तर खूप भारी लागायची. यामध्ये 2 चमचे फुटाण्याची डाळ घातली आणि 1 लसणाची गड्डी ना फक्त खोलून घेतली. त्याच्यावरचा जो साल आहे ना, ती काढलेलं नाही आहे. त्यानंतर यामध्ये जिरं घालायचं. जिरंही छान परतून द्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून थोडंसं हे थंड होऊन द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. तर हे बघा, यानंतर यामध्ये मी घालणार आहे 2 मोठे चमचे भरून लाल मिरची पावडर. तर ही खूप जास्त तिखट नाही, मीडियम तिखट आहे. त्यानंतर मीठ घालायचं आणि मस्त हे बारीक करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने ही चटणी बनवून तयार करायची. एकदम भारी लागते आणि महिनाभर टिकते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा, खूप भारी आहे. तुमच्या घरामध्ये नक्की सगळ्यांना आवडेल. तर इथं मस्त मी ज्वारीची भाकरी घेतली, त्यावर ही चटणी टाकून मस्त तेल वगैरे टाकून खूप भारी लागते. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की एकदा ही खाऊन बघा, खूप भारी लागते आणि तिळामुळे ही चटणी इतकी छान लागते. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.